पुढे चालणारा कंटेनर न दिसल्यामुळे पाठीमागून कार धडकल्याने झालेल्या अपघातात कारने पेट घेतला। सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की काल रात्री 11:30 वाजेच्या सुमारास शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता। त्याचवेळी डी-मार्ट जवळील उड्डाणपुलावर हा भीषण अपघात झाला। याबाबत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 11:30 वाजेच्या सुमारास मालेगाव नाशिक महामार्गावरील पंचवटीतील उड्डाणपुलाजवळ असलेल्या डी-मार्ट जवळ हा अपघात झाला। मालेगावहून मुंबईकडे जाणाऱ्या MH15 FV 3862 या क्रमांकाचा कंटेनर जात असताना मुसळधार पाऊस सुरू होता। त्यामुळे पाठीमागून मालेगावहून नाशिककडे येणाऱ्या MH15 CT 490 या क्रमांकाची कार जात असताना कार चालकाला पुढे जात असलेल्या कंटेनर दिसला नाही। त्यामुळे ही कार जाऊन कंटेनरवर आदळली आणि अचानकपणे या कारने पेट घेतला। कार जळाल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने KK वाघ येथील अग्निशामक दलाच्या अग्निशामक कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि ही आग विझवण्यात आली। यावेळी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। आडगाव पोलिसांनी जास्त वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सर्व्हिस रोडच्या माध्यमातून वाहतूक सुरू केली होती। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रशेखर गोसावी, नाशिक।